सांगली जिल्ह्याला दुहेरी हत्याकांडाचा धक्का. कौलापूर आणि कुपवाडमध्ये 2 जणांचा खून झाल्याने खळबळ. सांगली जिल्ह्यामध्ये आज सकाळच्या सुमारास झालेल्या 2 वेगवेगळ्या थरारक हत्यांच्या घटनांनी संपूर्ण सांगली आणि कुपवाड परिसर हादरून गेला आहे. कौलापूर आणि कुपवाड शहरात काही तासांच्या अंतरातच या घटना उघडकीस आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. कौलापूर येथे घडलेल्या पहिल्या घटनेत मैत्रीला काळिमा फासणारा प्रकार समोर आला. पहाटेच्या सुमारास दारूच्या नशेत झालेल्या वादातून एका मित्रानेच दुसऱ्याचा अत्यंत क्रूरपणे खून केला. किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले आणि संतापलेल्या मित्राने विश्वास कल्लाप्पा सुतार वय 32 यांच्या डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलिसांनी तातडीने तपास चक्रे फिरवून आरोपी रोहित नाईक यांना बेड्या ठोकल्या. या घटनेची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलिसांनी तातडीने तपास चक्रे फिरवून आरोपी रोहित नाईक याला बेड्या ठोकल्या आहेत. दुसरी घटना कुपवाड शहरातील कापसे प्लॉट परिसरात उघडकीस आली आहे. या ठिकाणी दगडू केंगार नावाच्या व्यक्तीचा त्याच्याच राहत्या घरातच संशयास्पद मृतदेह आढळून आला. घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडलेला असल्याचे समजताच परिसरात भीतीचे वातावरण पसरले. घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा सुरू केला असून मृत्यूचे नेमके कारण आणि घटनेमागील संशयितांचा शोध घेण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. एकाच दिवशी आणि एकाच वेळी जिल्ह्यात 2 खुनाच्या घटना समोर आल्याने पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. या दोन्ही घटनांचे स्वरूप वैयक्तिक वादातून असल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसत असले तरी एकाच वेळी 2 घटना घडल्याने सांगली आणि कुपवाड शहर परिसरात भीतीचे सावट पसरले असून पोलीस यंत्रणा आता अधिक सतर्क झाली आहे. संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी. जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस. संपूर्ण शरीराची सोनोग्राफी, सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स, फिटल 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी 2D इकोची सुविधा. भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ, कन्या शाळा रोड, पलूस.